हॅलो हॅलो स्टुडंट. या अगोदरच्या पिरियडमध्ये आपण पॉलिसी संबंधीची कॉन्ट्रॅक्ट म्हणजेच इन्शुरन्स कॉन्ट्रॅक्ट यावर बघितलं. इन्शुरन्स कॉन्ट्रॅक्ट काय आहे आणि कॉन्ट्रॅक्ट करण्याकरता कोणत्या गोष्टी ह्या आवश्यक असतात ह्या आपण बघितल्या. हा जो कॉन्ट्रॅक्ट आहे हा इन्शुरर म्हणजेच विमेदार आणि इन्शुरर म्हणजे विमेकरी म्हणजे कंपनी या दोघांमध्ये होतो. आणि ह्या गोष्टी पूर्ण झाल्या की त्या दोघांमध्ये एक करार होतो आणि त्या ठिकाणी विमा काढला जातो किंवा विमा उतरवला जातो. अशा प्रकारे विमा उतरवल्यानंतर पॉलिसीची रक्कम ठरल्याप्रमाणे म्हणजेच ते जे प्रीमियम असतं ते ठरल्याप्रमाणे विमेदाराला भरावे लागते. आणि असे प्रीमियम हे कमीत कमी 3 वर्षापर्यंत भरणं विमेदाराला आवश्यक असते. जर का 3 वर्षाच्या आत विमेदाराने पॉलिसीची प्रीमियम भरणे बंद केले असेल तर ती पॉलिसी त्या ठिकाणी लॅप्स होते आणि त्या पॉलिसीचे किंवा त्या विम्याचे पैसे विमेदाराला परत मिळत नाही. मग ते परत मिळावे यासाठी त्या विम्याचे म्हणजे त्याला काय म्हणतात आपण रिन्युअल म्हणतात त्याला, म्हणजे निर्माण म्हणजे असे म्हणतात त्याला की पुनर्निर्माण म्हणतात त्याला, जे पुन्हा ती सुरू करण्यात यावी त्यालाच आपण पॉलिसी रिन्युअल असे म्हणतो. आता पॉलिसी रिन्युअल म्हणजे बंद पडलेली जी विमा किंवा पॉलिसी आहे ती पॉलिसी होल्डरला म्हणजेच विमेदाराला पुन्हा सुरू करण्याची प्रक्रिया. आता ही प्रक्रिया तुम्ही सुरू करू शकता. त्यासाठी तुम्हाला विमेदाराला ज्या दिवसापासून ती पॉलिसी बंद पडली आहे त्या दिवसापासून तर ज्या दिवशी तुम्हाला ती पॉलिसी सुरू करायची आहे त्या दिवसापर्यंत पूर्णतः व्याजासहित इंटरेस्टसहित तुम्हाला ती अमाऊंट विमा कंपनीकडे भरावी लागते. त्यानंतरच विमा कंपनी त्या बंद पडलेल्या पॉलिसीचे रिन्युअल करेल, म्हणजे लॅप्स झालेली पॉलिसी ही पुन्हा पूर्ववत सुरू होईल. अशा प्रकारे पॉलिसीचे रिन्युअल हे आपण पॉलिसी एजंट जो कंपनीने नियुक्त केलेला व्यक्ती असतो त्याच्यामार्फत करीत असतो. आणि यामध्ये रिन्युअलमध्ये जी काही आवश्यक माहिती कंपनीकडून मागविली जाते ती फॉर्ममध्ये भरून नमूद करून द्यावी लागते. त्याच्यासोबत बॉन्ड वगैरे जे असेल ते सर्व आपल्याला त्यासोबत कागदपत्र जोडावी लागतात. त्यानंतर पूर्ण व्याजाची रक्कम भरल्यानंतर कंपनीच्या मार्फत आपली पॉलिसी रिन्युअल केल्या जाते. परंतु जर 3 वर्षाच्या आत जर तुम्ही पॉलिसी रिन्युअल बंद पडलेली पॉलिसी रिन्युअल कधीच केली नाही तर मात्र तुम्हाला त्यामध्ये जमा असलेले पैसे हे कधीही विमेदाराला मिळू शकत नाही. मग ते पैसे विमा कंपनीकडेच जमा राहून जातात. परंतु रिन्युअल जर केलं तर आपण ते पैसे विमा कंपनीकडून
परत मिळवू शकतो. अशा प्रकारे आपण पॉलिसी रिन्युअल करू शकतो. त्यानंतर पाहणार आहे सेटलमेंट ऑफ क्लेम ऑफ लाईफ इन्शुरन्स. म्हणजेच जीवन विमा जेव्हा आपण काढतो तेव्हा त्यामध्ये केवळ व्यक्तीच्या जीवनाची हमीच घेतली जाते आणि भविष्यकाळात जर का व्यक्तीच्या जीवनाला काही हानी पोहोचत असेल किंवा त्या व्यक्तीचा मृत्यू जर होत असेल तर अशा वेळेस त्या व्यक्तीच्या वारसाला त्याच्या जीवनाची जी रक्कम अगोदरच निश्चित केली होती ज्याला आपण म्हणू शकतो पॉलिसी अमाऊंट, ती त्याच्या वारसाला दिली जाते. अशा प्रकारचं लाईफ इन्शुरन्समध्ये म्हणजे जीवन विम्यामध्ये केवळ व्यक्तीच्या जीवनाचाच विमा हा उतरविला जातो. तर आता याच्यामध्ये सेटलमेंट ऑफ क्लेम कशा पद्धतीने केला जातो, तर व्यक्तीच्या जीवनाचा विमा म्हटलं की व्यक्तीला किती वर्षाचा विमा काढायचा आहे हे व्यक्तीवर डिपेंड असतं. किती रुपयाचं काढायचं आहे हे व्यक्तीवरच डिपेंड असतं. कोणत्याही व्यक्ती आपल्या जीवनाची किंमत सांगू शकत नाही, कारण जीवन हे अमूल्य आहे. त्यामुळे जीवनाची किंमत तो सांगू शकत नाही की मी मेल्यानंतर माझ्या जीवनाची एवढी किंमत आहे. परंतु तेवढी किंमत म्हणजे जीवनाची किंमत कोणीच मोजू शकत नाही. म्हणून या ठिकाणी प्रत्येक व्यक्ती आपल्या उत्पन्नानुसार आपल्या ऐपती प्रमाणे तो आपली जीवनाची एक निश्चित अशी किंमत म्हणजे ठराविक किंमत निश्चित करतो आणि तेवढ्या किमतीचा तो विमा उतरवतो. जेवढ्या रुपयाची आपण विमा उतरवत आहोत तो किती वर्षाकरता उतरवायचा हे पण त्या वेळेस निश्चित होतो. समजा त्याला 5 वर्षाचं उतरवायचं आहे की 10 वर्ष, 20 वर्ष, 50 वर्ष, किती वर्षाचा विमा उतरवणार आहे तो ते पण त्या विमा उतरवायच्या वेळेसच निश्चित केले जाते. फॉर एक्झाम्पल त्यांनी आपल्या जीवनाची किंमत ठरवली 10 लाख रुपये, म्हणजे 10 लाख रुपयाचा त्याला जीवनाचा विमा काढायचा आहे. मग 10 लाख रुपये हे 50 वर्षापर्यंतचा त्याचा जीवनाचा विमा आहे. मग तो हे 10 लाख रुपये 50 वर्ष विमा कंपनीकडे इन्स्टॉलमेंटनी हप्त्याने तो भरत राहणार आहे. ठीक आहे, म्हणजेच त्याच्या जीवनाची किंमत किती झाली या ठिकाणी 10 लाख. किती कालावधीसाठी आहे 50 वर्ष. मग 50 वर्षापर्यंत विमा कंपनी त्याच्या जीवनाची नुकसान भरपाईची गॅरंटी देते. जर 50 वर्षात त्याच्या जीवाला काही धोका झाला तर मी याला 10 लाख रुपये याच्या वारसाला देणार. परंतु जर का या 50 वर्षामध्ये याच्या जीवाला कोणताही धोका झाला नाही तर मात्र त्याची जी अमाऊंट विमेदाराची जी अमाऊंट विमा कंपनीकडे जमा असेल ती 50 वर्षानंतर व्याजासहित इंटरेस्टसहित विमेदाराला सुपूर्द केल्या जाते. अशा प्रकारे हा काय असतो विमा पॉलिसी, जीवन विमा पॉलिसीचा करार असतो. परंतु आता या 50 वर्षाच्या आतच जर का त्याचा मृत्यू झाला, काही कारणास्तव नैसर्गिक मृत्यू झाला तर मात्र 10 लाख रुपयाचा सेटलमेंट ऑफ क्लेम त्याचा वारस विमा कंपनीकडे करू शकतो. मग आता हा क्लेम ज्यावेळेस विमा कंपनीकडे त्याचा वारस करेल तेव्हा विमा कंपनीने त्याचा निकाल ताबडतोब 1 महिन्याच्या आत लावणे आवश्यक असते. ओके, म्हणजेच या ठिकाणी असं म्हणणार की जेव्हा विमेदाराक किंवा तो काय म्हणतात त्याला विमेदाराचा वारस यांनी जेव्हा विमेदाराच्या मृत्यूसंबंधीचा क्लेम विमा कंपनीकडे सादर केला तेव्हा 72 तासाच्या आत विमा कंपनी काय करते
त्याची चौकशी करणे सुरू करते. आणि चौकशी सुरू केल्यानंतर आवश्यक ते कागदपत्र विमेदाराच्या वारसाकडून मागविले जातात, की विमेदाराचा मृत्यू कशाने झाला, केव्हा झाला, काही डॉक्टर सर्टिफिकेट्स असतील, काही आणखी ते डॉक्युमेंट्स असतील जे आवश्यक आहे त्या केसेससाठी, ते विमेदाराच्या वारसाकडून मागविले जातात. त्यानंतर 15 दिवसाच्या आत ते कागदपत्र मागवतात आणि 30 दिवसाच्या आत हा निकाल विमा कंपनीकडून विमेदाराला किंवा विमेदाराच्या वारसाला हा कळविला जातो. आणि यामध्ये विमेदाराच्या मृत्यूबद्दल जर का काही शंका कुशंका विमा कंपनीला आल्यास विमा कंपनी त्यांचे जे तज्ज्ञ व्यक्ती असतात त्यांना वारसाकडे पाठवितात आणि त्या व्यक्तीच्या मृत्यूबद्दल चौकशी सुरू करतात. आणि त्यामध्ये चौकशीसोबत विमेदाराच्या जो विमा उतरवणारा एजंट असतो तो सुद्धा त्याच्यामध्ये कागदपत्र गोळा करण्यामध्ये तसेच खरीखुरी माहिती तज्ज्ञांना देण्यासंबंधी खूप मदत करत असतो. अशा प्रकारे आवश्यक ती माहिती विमा कंपनीचे तज्ज्ञ गोळा करून त्यांचा अहवाल विमा कंपनीकडे सुपूर्द करतात. त्यानंतर विमा कंपनी त्या प्राप्त झालेल्या अहवालानुसार 1 महिन्याच्या आत निकाल त्या इन्शुररच्या वारसाला नॉमिनीला दिली जाते. आणि यामध्ये विमा कंपनीकडून जर काही रक्कम देण्यास जर का वेळ झाला, काही कालावधी लागला, तर मात्र विमा कंपनीला त्या रकमेवर बँकेपेक्षा 2% दराने जास्त व्याज म्हणजेच इंटरेस्ट हे वारसाला द्यावे लागते. म्हणजेच जी अमाऊंट तो जो क्लेम असेल, जेवढ्या रुपयाचा क्लेम त्या वारसाच्या इन्शुररच्या नॉमिनीने म्हणजेच पॉलिसी होल्डरच्या नॉमिनीने किंवा वारसाने केला असेल जेवढा क्लेम, तेवढ्या क्लेम पास झाल्यानंतर तेवढी अमाऊंट देणं आवश्यक असते. परंतु काही कारणास्तव ते लेट जर झालं विमा कंपनीच्या द्वारे, तर विमा कंपनीला त्यावर 2% व्याज हे जास्त द्यावे लागते. अशा प्रकारे ही सेटलमेंट ऑफ क्लेम ऑफ लाईफ इन्शुरन्सची असते. आणि यामध्ये महत्त्वपूर्ण क्लेम पास करण्याचं कार्य हे इन्शुरन्स एजंटचं असते. तसंच इन्शुरन्स एजंटसुद्धा आपले काही कागदपत्र कंपनीकडे सुपूर्द करते आणि कंपनीचे तज्ज्ञ व्यक्तीसुद्धा यामध्ये फार मोठ्या प्रमाणावर हातभार लावित असतात. अशा प्रकारे पॉलिसीचे सेटलमेंट होऊन व्यक्तीच्या म्हणजे पॉलिसी होल्डरच्या वारसाला तेवढी अमाऊंट म्हणजेच क्लेमची जी रक्कम असते ती त्याच्या खात्याला जमा केली जाते. ओके.